जंक फूड इतकं ॲडिक्टिव्ह का असतं? हा फक्त चवीचाच खेळ नाही मित्रांनो, ह्यामागे सायन्स सुद्धा आहे. ह्यामागे बेसिकली 5 मेन रिझन्स आहेत. सगळ्यात फर्स्ट, ब्लिस पॉइंट टेक्नॉलॉजी. परफेक्ट ब्लिस पॉइंटला हिट करण्यासाठी शुगर, सॉल्ट आणि फॅटचं असं कॉम्बिनेशन बनवलं जातं, जे खाल्ल्या खाल्ल्या आपलं ब्रेन आपल्याला म्हणतं, अरे वा, मज्जा आली. म्हणजेच आपले टेस्ट वर्ड्स एक्साइट होतात. सेकंड, डोपामाइन रिलीज. जंक फूड खाल्ल्याने डोपामाइन नावाचा एक हॉर्मोन रिलीज होतो, ज्याने आपल्याला प्लेजरची फिलिंग येते. म्हणजेच आपल्याला समाधान मिळते की जे आपण खाल्लं आहे ते अगदी मस्त आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच मस्त नसू शकत. थर्ड, व्हॅनिशिंग कॅलरिक डेन्सिटी. काही फूड्स असे बनवले जातात जे आपण खाल्ल्या खाल्ल्या मेल्ट होऊन जातात. त्यामुळे आपल्या ब्रेनला असं फील होतं की अरे आपण आत्ता कुठं एवढं काय खाल्लं. सो आपल्याला कंटिन्युअसली क्रेविंग्स होत राहतात आणि बघत्या क्षणी आपण एक मोठं चिप्सचं पॅकेट एकाच वेळेस संपवतो. ते संपल्यावर सुद्धा आपल्याला अजून क्रेविंग्स होतात की अजून काहीतरी हवं होतं. फोर्थ, आर्टिफिशियल हायपर फ्लेवर. काही फूड्समध्ये इतके जास्त आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात की ते खाल्ल्यामुळे आपल्याला आपल्या घरचं साधं आणि सुंदर जेवणसुद्धा एकदम डल आणि बोरिंग वाटू लागतं. त्यामुळे आपण घरच्या जेवणाला रिप्लेस करून जंक फूडचं इंटेक करतो. आणि फिफ्थ आहे ते म्हणजे कन्व्हिनियन्स मार्केटिंग. तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर सतत ॲड्सद्वारे किंवा तुमच्या फोनमध्ये किंवा तुमच्या ऑफर्स असतात किंवा काही डिलिव्हरी ॲप्स असतात, जे कंटिन्युअसली तुम्हाला नोटिफिकेशन्स पाठवत राहतात की ह्या फूडवर हे ऑफर आहे. ह्याला म्हणतात मार्केटिंग. ज्यांनी तुम्हाला इच्छा होती की तुम्हाला जंक फूडवर आत्ता एक ऑफर मिळाली, ते परत पुन्हा नाही मिळणार, ते महागलं जाईल किंवा अशी काही ऑफर असेल तर आपण लगेच जंक फूड ऑर्डर करून ते आपण इंटेक करून घेतो. आपल्या बॉडीला व्हरायटीची सवय असते. सो तुम्ही तुमच्या हेल्दी फूड्समधूनच इतकी सारी व्हरायटी बनवा की तुम्हाला जंक फूड खाण्याची इच्छाच होणार नाही. आणि कधी ना कधी चीट केलेलं चालतं. असं नाही आहे की तुम्ही कम्प्लिटली जंक फूड बॅन करा. कधीतरी तुम्ही खाऊ शकता, पण एव्हरी डे, रोज रोज वारंवार तुम्ही जर जंक फूड खात असाल तर सावध राहा. कारण जंक फूड अनहेल्दी हॅबिट्सची सुरुवात आहे आणि ह्याने बरेच आजार होऊ शकतात. सो नेक्स्ट टाईम कधी तुम्हाला जंक फूड खायची इच्छा झाली तर हे 5 सायंटिफिक रिझन्स नक्की लक्षात घ्या. तुमच्या जवळच्या लोकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि जंक फूडच्या मागचं जे सायन्स आहे ते कळवा. थँक्यू.